नमस्कार. मी अनंत मराठे, ज्योतिर्भास्कर आणि वास्तुविशारद. मंडळी, सध्या धुरंधर हा चित्रपट खूप गाजतोय आणि या धुरंधर चित्रपटाची चर्चा भारतातच नव्हे तर परदेशातही खूप होत आहे. तर मी ज्योतिषी असल्यामुळे मला असं वाटलं की आपण या धुरंधर जो आज सगळीकडे गाजतोय तो आपल्या कुंडलीत कुठे आहे का हे बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्या कुंडलीत कोणता ग्रह जो आहे तो आपण त्याला धुरंधर ठरवू शकतो असा मी विचार केला आणि त्यासाठी तुमच्या समोर मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांना माहिती आहे की कुंडलीतला उच्चीचा ग्रह असतो तो आपल्याला असं वाटतं की तो धुरंधर आहे का. कुंडलीतला राजयोगकारक ग्रह असतो तो धुरंधर आहे का, किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं मिळणार आहे, ज्या ग्रहाची महादशा चालू आहे तो ग्रह धुरंधर आहे का. तर या सगळ्यातनं तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की राशी स्वामी असो किंवा तुमचा राजयोगकारक ग्रह असो किंवा तुमचा उच्चीचा ग्रह असो, ह्यापैकी कोणीही धुरंधर नसतो. तुमच्या कुंडलीतला धुरंधर हा तुमच्या कुंडलीचा लग्नाचा स्वामी, म्हणजे ज्याला आपण लग्नेश म्हणतो, तो ग्रह तुमच्या कुंडलीतला धुरंधर आहे, हे लक्षात ठेवा. आता लग्न आणि लग्नेश म्हणजे काय, तर लग्न म्हणजे याचा विवाहाशी संबंध नाही बरं का. तर लग्न म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये पहिलं स्थान जे असतं वरती, त्या पहिल्या स्थानामध्ये असलेली जी राशी आहे त्या राशीचा जो स्वामी असेल तो ग्रह तुमचा धुरंधर ग्रह आहे, लक्षात ठेवा. आता हे लग्न म्हणजे काय, तर लग्न याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला व्यक्ती जन्माला येते त्या जन्माच्या वेळेला पूर्व क्षितिजावरती जी राशी येते ती राशी तुमच्या पहिल्या स्थानामध्ये असते आणि मग त्या राशीचा जो स्वामी आहे तो ग्रह तुमचा धुरंधर ग्रह बनतो, हे लक्षात ठेवा. कारण हा धुरंधर म्हणजे लग्नेश काय करतो, तर लग्नेश तुमचं पूर्वजन्मातनं असलेले शारीरिक सूक्ष्म शरीर घेऊन येतो. पूर्वजन्मातल्या तुमच्या प्रकृती आणि प्रवृत्तीच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे या ग्रहावरनं आपण तुमची प्रकृती काय आहे, तुमची प्रवृत्ती काय आहे हे बघू शकतो. त्यामुळे हा ग्रह धुरंधर ठरतो. या ग्रहाचा प्रभाव कुंडलीतल्या इतर कोणत्याही ग्रहापेक्षा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे तुमचं आयुष्यामधल्या कोणत्याही वळणावरती आपल्याला कोणताही निर्णय घ्यायचा असेल किंवा एखादा योग आपल्याला साधायचा असेल किंवा एखादा ज्याला आपण म्हणतो संकट येणार आहे, त्या संकटकाळी आपल्याला उभं राहायचं असेल तर त्याकरता संकटातनं बाहेर पडण्याकरता पण हा धुरंधर म्हणजे लग्नेश तुम्हाला मदत करतो. आता आपल्या उपास्य देवता असतात, तर आपल्याला कोणाला गणपती आवडतो, कोणाला शनी महाराज आवडतात, कोणाला चंद्र म्हणजे शंकर महाराज आवडतात. तर असं वेगवेगळे आवडतात. पण एक लक्षात ठेवा, आपल्या कुंडलीमधला जो लग्नेश आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग तो ओळखायचा कसा, तर आता तुम्हाला 1 ते 12 राशी माहिती आहे, म्हणजे मेषपासून ते मीनेपर्यंत. तर पहिली रास मेष आहे. तर मग तुमच्या पहिल्या जे ग्रह आहे त्याला आपण लग्न ग्रह म्हणतो, तिथे जर का 1 आकडा असेल तर तुमचा लग्नेश म्हणजे धुरंधर मंगळ म्हणजे गणपती आहे. तिथे जर का 2 आकडा असेल तर तिथे वृषभ राशी येते, म्हणजे देवी जी आहे, किंवा शुक्र हा तुमचा धुरंधर ग्रह आहे. तसंच म्हणजे मिथुन राशी किंवा कर्क राशी किंवा सिंह राशी, हे जे जे राशी तिथे असतील त्या राशींचा जो स्वामी आहे तो तुमचा धुरंधर ग्रह आहे. आणि मग तो जरी शनी असला, समजा मकर किंवा कुंभ रास त्या स्थानामध्ये आहे, तरी त्या स्थानाचा स्वामी शनी येतो. मग तुम्ही म्हणाल शनीसारखा ग्रह, तो शनी म्हणजे सगळ्यांना त्रास देणारा ग्रह, असे शनीबद्दल सगळ्यांना अतिशय गैरसमज आहे. पण तो शनीही तुमचा धुरंधर ग्रह होतो आणि तो तुम्हाला निर्णय घेण्याकरता, कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करण्याकरता, कोणत्याही परिस्थितीमध्ये योग साधण्याकरता,
शिक्षण घेण्याकरता, संततीकरता, परदेश गमनाकरता अशा तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर निर्णय घेताना हा लग्नेश महत्त्वाचा असतो आणि तो जर स्ट्रॉंग असेल तर तो तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला लावतो. आता स्ट्रॉंग लग्नेश किंवा स्ट्रॉंग धुरंधर म्हणजे काय? या धुरंधराला तुम्ही जेवढं स्ट्रॉंग बनवाल, जेवढं तुम्ही ताकद त्याला द्याल उपासना करून, तेवढा तो तुम्हाला जास्तीत जास्त मदत करेल. लक्षात ठेवा. म्हणजे तो उच्चीचा असला तर चांगलंच असतं, चांगल्या स्थानात असणंही महत्त्वाचं असतं. नुसतं तो उच्चीचा असून उपयोग नाही. तो त्रिक स्थानात शक्यतो नसावा, उच्चीच्या स्थानात असावा. तोच ग्रह जर का भाग्यस्थानात असावा, केंद्रस्थानात असावा असेल तर असा लग्नेश म्हणजे असा धुरंधर तुमच्या कुंडलीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करेल. पण तोच ग्रह जर का त्रिक स्थानात असेल किंवा वाईट स्थानात असेल किंवा वाईट दृष्टीत असेल, वाईट युतीत असेल, तरी तो तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणून आयुष्यामध्ये तुमच्यामध्ये प्रेमविवाहाचे योग असले तरी तुमचा लग्नेश आणि धुरंधर चांगला असेल, तो स्ट्रॉंग असेल, तर तो प्रेमविवाहाच्या बाबतीत निर्णय घेऊ शकेल. नुसतं योग असून उपयोग नाही. परदेशात जायचं असेल तरी तुमची प्रकृती आणि प्रवृत्ती ही जी आहे ती तुम्हाला हा निर्णय घेण्याकरता भाग पडते. परदेशात जाण्यासाठी सुद्धा त्याच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त तुम्ही हा निर्णय घेऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये, शिक्षण असो, संतती असो, ह्या सर्व बाबतींमध्येच, विवाह असो, या सर्व बाबतींमध्ये आपण कारक ग्रह, कारक राशी, कारक भाव, युती, योग या सगळ्या गोष्टी बघितल्या तरी सगळ्यात पहिलं आपल्याला बघायला लागतो तो लग्नेश म्हणजे आपल्या कुंडलीतला धुरंधर. एवढं त्याची महती आहे हे लक्षात ठेवा. आणि कुंडलीतल्या कोणत्या ग्रहाची उपासना करू ह्या गोष्टीचा विचार न करता बाकीच्या ग्रहांची उपासना करावी लागतेच, ती वेगळी भाग आहे. पण आज आपण लग्नेश म्हणजे धुरंधराबद्दल बोलतोय. त्यामुळे त्या ग्रहाची उपासना तुम्हाला करायची असेल तर तो जो ग्रह आहे तो तुम्हाला पहिला तिथे कोणती राशी आहे त्या राशीचा स्वामी ठरवायला लागेल. मग त्याचे नवग्रह स्तोत्रामधले मंत्र म्हणा किंवा छोटे छोटे इतर मंत्र आहेत ते म्हणा, त्या ग्रहाचं रत्न वापरा, त्या ग्रहाच्या इतर काही पूजा असतील, त्या ग्रहाच्या देवता असतील, त्या देवतांचं दर्शन घ्या आणि सतत हे नामस्मरण करत राहिल्यामुळे तुमचा धुरंधर जास्तीत जास्त ताकदवार बनवा आणि आयुष्यातले निर्णय घेण्याकरता. कारण काय, या धुरंधराकडे वेटो पॉवर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा निर्णय समसमान झाला आहे, पण अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत, हो, मृत्यूच्या वेळेसुद्धा लग्नेश सगळ्यात महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये लग्नेश म्हणजे हा धुरंधर ग्रह महत्त्वाचा असतो. तर त्याची तुम्ही साधना करा, त्याची उपासना करा, त्याचं रत्न वापरा आणि आपल्या आयुष्यामध्ये हा छोटासा एक उपाय वापरून सुधारणा करा. बघा, तुम्ही प्रयत्न करा, मी सांगितलेल्या गोष्टी ऐका. आणि आज त्या धुरंधराच्या निमित्ताने मी लग्नेश या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे, पण छोटासा व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपल्या आयुष्यात जर का आपल्याला प्रगती करायची असेल तर या धुरंधराची कास धरा. मग तो शनी असो, मंगळ असो, चंद्र असो का शुक्र असो, पण तोच तुमचा कर्ता, करविता, संरक्षण करता असा ग्रह आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. तर अशा या धुरंधराला तुम्ही पूजा आणि तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे काढा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, इतर मित्रांना पाठवा आणि माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहा की अजून काही तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ हवे असतील तर मी ते तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि असेच जर व्हिडिओ माझ्याकडनं तुम्हाला आवडले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, पुन्हा एकदा धन्यवाद. माझं नाव अनंत मराठे. माझा मोबाईल नंबर आहे 9821544563. धन्यवाद.